जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. नाम संकीर्तन वैष्णवांची सोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरी पाठ. योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरी पाठे. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविण नेम नाही दुसा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. या प्रभूचे, या भगवंताचे नाम संकीर्तन करा, स्मरण करा, जप करा, म्हणजे तुम्हाला वैष्णव भेटतील. विष्णूंची भक्ती करणारेच तुम्हाला भेटतील. जो देवाचा भक्त आहे त्याला देवाचा भक्तच मिळून जाईल, आणि जो भगवंताचा शत्रू आहे त्यांना सगळे राक्षस मिळतील, कारण ते भगवंताचे वैरी असतात. तुम्ही जर भगवंताची पूजा अर्चा करणारे भक्त असाल तर तुम्हाला दुसरे भक्तच मिळतील, ती जोड मिळेल तुम्हाला. आणि तुम्ही जर भगवंताचे शत्रुत्व करणारे असाल तर तुम्हाला भगवंताचे अनेक शत्रू असतील, ते तुम्हाला येऊन मिळतील. म्हणून राक्षस एकत्र येतात, देव एकत्र येतात असे आपण पाहतो. या जगामध्ये देवदानवांचे युद्ध सुरू आहे. लहानपणापासून आम्ही ऐकत आहोत की देव आणि दानव पूर्वी लढत होते. मग आता कुठे गेले ते? अहो, आता तर ते सूट बूट पॅन्ट वगैरे घालून लढतात. आता देव लोक कोण कळत नाही आणि दानव लोक हेही कळत नाही. दोन्ही सारखे दिसतात. निदान पूर्वी राक्षस तरी भयानक दिसायचे, त्यांची भीती वाटायची, ओळखायला यायचे की हा राक्षस आहे. आणि देव दिसला तर तो सज्जन चांगला दिसायचा. पण आजचे राक्षस असे भयानक आहेत, ते सज्जनांपेक्षा चांगले राहतात. आता त्यांच्याजवळ गाड्या आहेत. आजच्या राक्षसांजवळ खूप संपत्ती आहे, आणि त्या मानाने आमचे संत सत्पुरुष लोक आहेत ते बिचारे गरीब आहेत. मग कोणाशी मैत्री करावी? ज्याच्याजवळ जास्त संपत्ती आहे त्याची, की संतांची? अरे, या भ्रष्टाचारी आणि दुराचारी लोकांची मैत्री करून काय उपयोग? हे राक्षसी मनोवृत्तीचे पूर्वीचे राक्षस कुळगोत्रातले लोक आहेत. म्हणून सज्जनांची मैत्री जमवा. ज्ञानोबा म्हणतात, नाम संकीर्तनानेच वैष्णवांची जोडी आपल्याला लाभेल. ते सज्जन सज्जनाला मिळतील. शास्त्रातले एक सुंदर वचन आहे, समानशीलम व्यसनेषु सख्यम. समानशील म्हणजे ज्यांचे शील समान असते ते लवकर मित्र बनतात. ज्यांचे चारित्र्य आचरण सारखे राहते ते चटकन एकमेकांचे मित्र बनतात. मग त्याची जी व्यसने असतात ती देखील ह्याला आवडतात. ह्याची जी व्यसने असतात ती त्याला आवडतात. व्यसन म्हणजे नाद, छंद. याला भक्तीचा छंद लागला, ह्याला जपाचा छंद लागला तर ह्याचा छंद त्याला आवडेल. ते एकमेकांचे मित्र होतील. आणि जे दारुडे खाणारे पिणारे असतील त्यांना तसेच मित्र मिळतात. संगती आपल्या गुणांप्रमाणेच आपल्याला निवडता आली पाहिजे असे ज्ञानोबा ह्या ठिकाणी सांगतात. वैष्णवांची जोडी लाभली रे लाभली. तुम्हाला संत सत्पुरुषांचा सहवास लाभला रे लाभला की तुमची अनंत पापराशी नष्ट होते. म्हणून या ठिकाणी आपण दररोज भगवंताचे नाम घेतो, दिगंबरा दिगंबरा. कशासाठी घेतो हे दिगंबरा चालू आहे ते होऊन जाऊ द्या, मग जाऊया आपण सत्संगाला असे जर म्हणत असाल तर तुमचे पुण्य वाढणार नाही आणि सांगितलेल्या गोष्टीकडे लक्षही लागणार नाही. म्हणून हा सुरुवातीचा जो जप असतो तो आपल्या मनाला ठीकठाक करण्यासाठी असतो आणि आपले दिवसभरातले जे काही घडलेले असते ते नाहीसे करण्यासाठी उपयुक्त असतो. म्हणून जप केला पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, अनंत पापराशी, पापाच्या अनंत राशी निघून जातात. पापे अनंत कोडी गेली त्यांची. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.